नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा. मंडळी, अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि त्यामुळे आता उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. अर्थसंकल्पाचं स्वागत होत आहे, अर्थसंकल्पाला विरोध होत आहे. एकूणच सगळ्याचं ध्रुवीकरण करण्याची सवय असल्यामुळे आर्थिक विषयाकडे पण राजकीय दृष्टिकोनातून बघण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण मॅक कट्ट्यावर अर्थसंकल्पाची चर्चा करणार आहोत, पण ती आत्ता या एपिसोडमध्ये या भागात नाही. मंडळी, आजचा आपला विषय आहे 99 निवडून आले, 99 निवडून आले आणि काँग्रेसही बेधुंद झाली. होय मंडळी, घटना फार जुनी नाहीये, अगदी कालची, म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांचीच आहे. अधिवेशन जेव्हा सुरू होतं त्यावेळी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना राष्ट्रपती संबोधित करतात. सरकारची भूमिका एका अर्थाने त्या मांडतात आणि ही प्रथा आहे, असं दरवर्षी होतं. यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्यावेळी आपलं भाषण करत होत्या, त्या भाषणानंतर काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी केलेली विधानं ही परत एकदा काँग्रेसच्या अहंकाराचं दर्शन घडवणारी आहे. सत्ता गेल्याची अस्वस्थता, सत्ता मिळत नसल्याने होणारी चिडचिड आणि तरीही आपण म्हणजेच सत्ता अशी जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेचं प्रदर्शन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी घडवलेलं आहे. सोनिया गांधी या मूळ विदेशी नागरिक आहेत, इटालीच्या आहेत आणि त्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरूनच त्यांचा पंतप्रधान पद नाकारलं गेलेलं आहे. त्यावेळी शरद पवार यांनी याच मुद्द्यावर स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढला होता. सांगायचा मुद्दा इतकाच की दीर्घकाळ भारतीय राजकारणात राहून सुद्धा जी आवश्यक सभ्यता लागते ती सोनिया गांधींकडे नाही, याचं दर्शन त्यांनी काल घडवलेलं आहे. एक आदिवासी महिला, होय मंडळी, एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर पोहोचते हे काँग्रेसी जनांना, विशेषतः गांधी घराण्याला सहन झालेलं नाहीये. सत्तेची पदं मुळात सगळी आम्हालाच आणि कोणाला द्यायची हे आम्हीच ठरवू, असंच एकूण काँग्रेसचं वर्तन असल्यामुळे त्या वर्तनाचा हाच परिपाक आहे. आणि म्हणून पुअर लेडी, थकलेली, बोरिंग अशा प्रकारची विशेषणं लावून राष्ट्रपतींच्या भाषणाचं आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वर्णन केलं गेलेलं आहे. मंडळी, काँग्रेसचा इतिहास हा दलित विरोधी, आदिवासी विरोधी आहे. तुष्टीकरण त्यांनी केवळ मुस्लिमांचं केलेलं आहे आणि आपण जितक्या गोष्टींमुळे मागे जाऊ त्या घटना तशाच प्रकारे दिसून येतात. आणीबाणी लादणारी काँग्रेस, पंतप्रधान नरसिंह राव यांचं पार्थिव मुख्यालयात न येऊ देणारी काँग्रेस, अशा अनेक काँग्रेसची उदाहरणं आहेत की काँग्रेस आपला अहंकार कसा व्यक्त करते. आणि काँग्रेस म्हणजे नेहरू घराणं, गांधी घराणं असंच सगळीकडे, त्यामुळे ते आणि तेच अशा प्रकारे वागतात आणि त्या वागण्याची झलक काल बघायला मिळालेली. हे कशातनं आलेलं आहे? 2014, 2019चा पराभव, 2024लाही पराभव आहे. फक्त सदस्य संख्या वाढलेली आहे, ती 99 झालेली आहे आणि केवळ 99 लोकसभेतल्या खासदारांच्या जीवावर अशा प्रकारे वेठीस धरणं, अशा प्रकारे वक्तव्य देणं हे काय दर्शवतं हे आपण लक्षात घेतलं. केंद्रात भाजप आहे हा मुद्दा नाहीये, सत्तेत भाजप आहे हा मुद्दा नाहीये. मुद्दा आहे की स्वतःला एकीकडे दीर्घ परंपरा असलेला पक्ष काँग्रेस म्हणवतो, लोकशाहीची बूज आम्हीच राखणार असं काँग्रेस म्हणवतो, संविधानाचा ठेका आमच्याचकडे आहे असं काँग्रेसची मानसिकता आहे, संविधान खिशातनं काढून मिरवलं जातं सभेमध्ये अशी काँग्रेस आहे. आणि ती काँग्रेस संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या एका व्यक्तीविषयी कसं काय बोलते हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून मंडळी,
ही फार फार चिंतेची बाब आहे. आपण मॅक कट्ट्यावर कालच ऐकलंय की पंतप्रधानांनी जे निवेदन दिलं अधिवेशन सुरू होताना, ते असं म्हटले होते की हे 2014 नंतरचं पहिलं अधिवेशन आहे की ज्या अधिवेशनात विदेशी शक्तींनी आणि विदेशी शक्तींच्या भारत मित्रांनी काही गडबड केलेली नाही, काही गडबड करू शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भाषणाच्या संदर्भात आलेली वक्तव्य आणि ती सुद्धा थेट सोनिया गांधी, राहुल गांधी यांची आलेली वक्तव्य ही खरोखर गंभीर बाब आहे. हा त्या अर्थाने सामाजिक संविधान सुरक्षेचाच भाग आहे. कल्पना करा, सत्ता आली असती तर काय प्रकारची मानसिकता व्यक्त झाली असती, सत्ता कशा प्रकारे राबवली असती याची चुणूक काल आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मंडळी, आपण अधिक सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. अनावधानाने झालेलं ते विधान नाही, फार आपुलकी आणि कळवळा याच्यातूनही झालेलं विधान नाही. ते ठरवून केलेलं आहे, ठरवून अपमान केलेला आहे. आणि म्हणूनच राष्ट्रपती भवनातनं अशा प्रकारची एक पत्रक जारी करून याचा निषेध केलाय, याविषयी काळजी व्यक्त केलेली आहे, चिंतेचा सूर लावलेला आहे. ज्यांना ज्यांना संविधान आणि संविधानात्मक घटनात्मक पदांचा आदर राखावासा वाटतो त्यांनी कालच्या घटनेचा म्हणजेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. कुठलाही राजकीय नेता जे करतो तेच काल करण्याचा प्रयत्न झाला की माध्यमांनी विपर्यास केलेला आहे. बाकीच्या जेव्हा केलं जातं तेव्हा तो माध्यमांचा विपर्यास नसतो, त्यांच्या बाबतीत झालं की तो माध्यमांचा विपर्यास असतो. आता सोनिया गांधी, राहुल गांधी नंतर प्रियांका गांधी सक्रिय झालेल्या आहे. प्रियांका गांधींनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जुन्या काँग्रेसींच्या कदाचित लक्षातही आलं असेल की काहीतरी गडबड आहे, पण ते गप्प आहेत. कारण गप्प राहिलो नाही आणि काही वेगळं बोललो तर गांधी घराणा आपल्याला ठेवणार नाही, दरबारात हाकलून देतील. त्यामुळे मंडळी, हुकुमशाही कुठे आहे हे आता आपल्या लक्षात आलेलं असेल. मंडळी, पूर्ण विधान आपल्यापर्यंत आलेलं नाहीये, पण जावेद अख्तर जे कवी शायर म्हणून प्रसिद्ध आहेत ते असं म्हटलं, जिथे हुकुमशाही असते त्या हुकुमशाहीच्या वातावरणात कविता निर्माण होत नाही. आता मला असं वाटतं की बहुतेक जावेद अख्तर यांना ह्याच्याचकडे लक्ष वेधायचंय की काय, म्हणजे हे आले असते सत्तेत तर परत एकदा कविता निर्माण झाल्या नसत्या, असं जावेद अख्तरांना म्हणायचंय काय. मंडळी, किती हुशारीने इकोसिस्टीम काम करत असते हे आपल्या लक्षात आलेलं असेल. 2014 नंतर झालेलं सत्तांतर, भारतीय जनता पार्टी 3 वेळा विजयी होणं, केंद्रात सत्ता येणं, देशातल्या अनेक राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री होणं आणि हे सगळं लोकशाही मार्गाने होणं, हे ज्यांना पसंत पडलेलं नाही ते अस्वस्थ आहेत आणि त्यांची अस्वस्थता ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत आहेत. त्यामुळे मंडळी, आपल्या लोकशाहीला धोका कोणापासून, आपले हित समाजातलं सौहार्द कोण बिघडवतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मॅक कट्टा अशाच दुर्लक्षित घटनांकडे आपलं लक्ष वेधतो, आपल्याला काहीसं जाग करण्याचा प्रयत्न करत असतो. मंडळी, धोका लक्षात घ्या. आलेले 99 काय करू शकतात एक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच निवडून आलेले 99 हेच काँग्रेसचं बळ आहे आणि त्या बळाच्या आधारे काँग्रेस लोकशाही वेठीस धरतीये. आणि वेठीस धरण्याचा पहिला प्रकार म्हणजे राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर केलेला हल्ला आहे. एकीकडे इंडिया आघाडी तडे जात आहेत, इंडिया आघाडी टिकेल की नाही, जवळजवळ टिकणार नाही असं झालेलं आहे, पण तरी सुद्धा सोयीनी एकमेकांना सांभाळलं जातं. कारण परत भाजप विरोध हा सगळ्यांचा समान अजेंडा आहे आणि असा टोकाचा भाजप विरोध करताना घटनात्मक व्यवस्थांची पायमल्ली झाली तरी चालेल अशीच मानसिकता आहे. म्हणून मंडळी, सावध राहिलं पाहिजे. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.